नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ई लर्निंग आहे ब्रिज कोर्सचा काय अभ्यास आहे इयत्ता 7वीचा तो बघण्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जात आहोत बघा. तर बघा, आपण आपल्या वर्गाच्या ग्रुपमध्ये आलेलो आहोत बघा. आज मी तुम्हाला सकाळीच बघा आपल्या आजची जी अभ्यासाची जी लिंक आहे, PDF आहे ती पाठवलेली आहे बघा. आजचा जो 38वा दिवस आहे सेतू अभ्यासक्रमाचा, तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत बघा. आज बघा सेतू अभ्यासक्रमामध्ये 7 ऑगस्ट 2021 रोजी जो अभ्यास आहे तो आता आपण बघणार आहोत बघा. तो अभ्यासक्रमामध्ये बघा 7 ऑगस्ट 2021 रोजी विषय जो आहे आपला तो मराठी आहे बघा, आणि दिवस आहे 38वा. विषय मराठीमध्ये क्षेत्र आहे वाचन. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बघा कौशल्यामध्ये वाचन येणं हे बघा सगळ्यांनाच आवश्यक आहे, कारण की श्रवण, भाषण आणि संभाषण, श्रवण, भाषण, वाचन ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत योग्य पद्धतीने श्रवण जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला संभाषण करता येतं, आणि संभाषण केल्यानंतर आपल्याला निश्चितच वाचन आणि लेखन या क्रिया येतात. त्याप्रमाणे महत्त्वाचं असलेलं जे क्षेत्र आहे वाचन, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत बघा. याच्यातलं आजचं जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये आहे सूचना, कविता, निबंध यांचे प्रकट वाचन आणि मूक वाचन आपल्याला करता आले पाहिजे. याविषयीचा अभ्यास आपल्याला आजच्या 38व्या दिवशी काय आहे तो आता आपल्याला बघायचा आहे बघा. तर बघा अध्ययन निष्पत्ती काय बघा, आजच्या या अभ्यासाची 38व्या दिवसाची वर्ग 7वीच्या दृष्टीने अध्ययन निष्पत्तीची काय अपेक्षा केलेली आहे बघा. वाचन, मराठी भाषेतील बारकावे, रचना यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचे कौतुक करतात. उदाहरणार्थ कवितेतील गेयता, कथेतील व निबंधातील वाक्प्रचार, म्हणी, सुविचार यांचा वापर करून आपण आपल्या भाषेमध्ये बारकावे आपल्याला पाहायचे आहेत. तर एखाद्या वाचन करत असताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे ते बघा. कविता म्हणत असताना आपण त्याच्यातील गेयता म्हणजे तालासुरात आपण ती कविता म्हटली पाहिजे, लयबद्ध कविता म्हटली पाहिजे. त्यानंतर कथा सांगत असताना ती कथा ही हुबेहूब आपल्यासमोर तो कथेतील प्रसंग उभा राहता आला पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्प्रचार, म्हणी आणि सुविचारांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे, अशी अपेक्षा आजच्या या अध्ययन निष्पत्तीमध्ये व्यक्त केलेली आहे. त्यानंतर बघा जाणून घेऊया, कृती करायची बघा तुम्हाला. सार्वजनिक सूचना व त्यांचे स्वरूप जाणून घेणे, सूचनांचे प्रकट वाचन आणि मूक वाचन करणे. बघा सार्वजनिक ठिकाणी गेले असता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना लिहिलेल्या आणि बोर्ड लावलेले दिसतात. त्यांचं वाचन हे प्रकट वाचन आणि मूक वाचन आपल्याला करता आले पाहिजे बघा. कार्यपद्धती काय सांगितलेली बघा. सार्वजनिक ठिकाणी जसे की बगीचा, सिनेमागृह, बाजार, सार्वजनिक शौचालय, मैदान, पर्यटन स्थळे, गड व किल्ले, विविध प्रदर्शने, अग्निशामक सेवा, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन या ठिकाणी कशा प्रकारच्या व कोणकोणत्या सूचना असतात याची चर्चा तुम्हाला करायची आहे बघा, आणि त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. याचा नमुना शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सादर करावा, आणि मी तो सादर करणार आहे बघा. सूचनांचे प्रकट वाचन करून दाखवावे. आपला परिसर व गाव यात वेगवेगळ्या ठिकाणी जसे की दवाखाना, ग्रामपंचायत, उपासना ठिकाणे, सायकल दुकाने, किराणा दुकान, पोस्ट ऑफिस या ठिकाणी असलेल्या सूचना विद्यार्थ्यांना निरीक्षण आणि प्रकट वाचन करण्याची संधी द्यावी, आणि ती तुम्हाला घ्यायची आहे. त्या सूचना तुम्हाला वहीत सुद्धा लिहून आणायच्या आहेत बघा, आणि त्या आपल्या ग्रुपवर सुद्धा पाठवायच्या आहेत. शाळेतील सार्वजनिक ठिकाणी जसे क्रीडांगणे, स्वच्छतागृह, पिण्याची पाणी, बगीचा, प्रयोगशाळा या ठिकाणी कोणकोणत्या सूचना असतील याचं विद्यार्थ्यांनी तुम्ही स्वतः लेखन करून वाचन करण्यास आता तुम्हाला मी सांगणार आहे बघा. जसे एक तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो बघा. बगीच्यामध्ये काय सूचना लिहिलेल्या असतील. फुले तोडू नका, स्वच्छता ठेवा, त्यानंतर आपल्या कचरा कुंडीचा वापर करा. नंतर सिनेमागृहात काय राहणार सूचना, सर्वांनी आपले मोबाईल बंद करा, स्वच्छता ठेवा. अशा पद्धतीने सगळ्या काही सूचना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिलेल्या असतील. त्यानंतर सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याचा वापर करा, जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा. त्यानंतर मैदानामध्ये सुद्धा स्वच्छता ठेवा, शांतता ठेवा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पाण्याचा योग्य वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा,
अशा पद्धतीने वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात, तशा तुम्हाला सूचना या लिहून काढायच्या आहेत आणि आपल्या ग्रुपवर पाठवायच्या आहेत. त्यानंतर बघा दुसरा कृती आहे सक्षम बनायचं. बघा आपल्याला कविताचे ताल, लय व सुरात प्रकट वाचन करता आले पाहिजे. कोणतीही कविता जर आपण म्हणणार असणार आहात तर ती कविता ही एका तालासुरामध्ये तुम्हाला म्हणता आली पाहिजे. आणि तालासुरात जर तुम्ही म्हटली तर ती ऐकणाऱ्यालाही गोड वाटते आणि वाचताना तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये आनंद येतो. तर त्यानंतर बघा कार्यपद्धती, कविता कशी हे करायची तुम्हाला सांगितलेले आहे. कविता या भाषिक सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना असतात. यात फार मोजक्या शब्दात मोठा आशय लपलेला असतो. कविताचे प्रकट वाचन आणि मूक वाचन करायला सांगावे आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि तिचा आशय काय आहे ते विचारावेत. आता बघा जेव्हा तुम्ही कविता वाचतात, कवितेचे वाचन करतात, त्यावेळी तुम्हाला त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना, या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय, तर या कवितेत नेमकं काय सांगितलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला वाचन करत असताना, म्हणताना, गायन करताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तिचा आशय काय आहे, या कवितेतून नेमकं काय सांगितलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आकलनपूर्वक वाचन आणि गायन हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे कवितेत वर्णन केलेले स्थळ, काळ, नवीन शब्द या संबंधी सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. जे शब्द समजणार नाही ते तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे आणि त्याची नोंद आपल्या वहीमध्ये केली पाहिजे आणि मला ती तुम्ही विचारली पाहिजे. बघा अशा पद्धतीने त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचा सुद्धा जे इतर कविता जे कवी असतात त्यांचे संग्रह असतात त्याप्रमाणे तुमचं सुद्धा तुम्ही स्वतःच्या कविता लिहू शकता आणि तुमचा संग्रह तुम्ही करू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्हाला सक्षम बनायचं आहे. बघा त्याच्यानंतर आता तुम्हाला एक सराव करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा कृती सांगितलेली तुम्हाला विविध विषयावरील स्वतःच्या लिहिलेल्या निबंधाचं तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे. बघा कार्यपद्धती काय आहे, निबंधाचे विविध नमुने संग्रहित करून त्यांचे विद्यार्थ्यासमोर वाचन करावे. म्हणजे तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे परंतु तुम्ही सुद्धा त्या पद्धतीचे निबंध लिहिल्यानंतर त्याचं सुद्धा वाचन करायचं आहे. बघा निबंधामध्ये प्रस्तावना कशी पाहिजे, सुसंगत स्पष्टीकरण कसं पाहिजे, त्यानंतर त्या निबंधाचा शेवट कसा झाला पाहिजे हे सुद्धा महत्त्वपूर्ण घटक असतात. कारण की निबंध लिहित असताना केवळ तो गद्यात्मक निबंध नसावा तर त्याची सुरुवात कशी असावी, तर त्या निबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणी, नवीन शब्द, वाक्प्रचार हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर वापर केला तर तो निबंध वाचावासा आपल्याला वाटतो. आणि त्यामुळे हे तुम्ही काय करायचं आहे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे आवश्यक ते त्या ठिकाणी तुम्ही विरामचिन्ह, योग्य ते ठिकाणी अवतरण चिन्ह हे वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे आणि तो आपण त्याचं प्रकट वाचन आपल्या तासिकेमध्ये घेणार आहोत. त्यानंतर बघा तुम्हाला एक कल्पक व्हायचं आहे म्हणजे कल्पना करायची आहे. बघा कृती सांगितलेली. बघा तुम्हाला भेट वर्णन द्यायचं म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही भेट देत असतात त्या भेटीचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रवास वर्णनाचं तुम्हाला प्रकट वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यासाठी कार्यपद्धती सांगितली. बघा आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर छोटी छोटी प्रवास वर्णने असतात आणि ती तुम्ही काय करायची, समोर ठेवायची आणि त्याचे प्रकट वाचन करायचं आणि वाचनानंतर त्याचे आकलन तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि तुम्ही वाटलं असं तुमच्या मित्राची सुद्धा त्यासाठी मदत घेऊ शकतात, आपल्या मोठ्या बहीण भावाची सुद्धा मदत घेऊ शकतात. त्याचप्रमाणे मुले आपल्या परिसरात नेहमीच भेट देत असतात तुम्ही आणि त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, किराणा दुकानात तुम्ही गेले, एखाद्या वेळेस सायकल दुकानात गेले, चप्पल दुकानात गेले, कापड दुकानात गेले तर भेट देऊन त्याचं काय करायचं, तुम्हाला वर्णन लिहायचं आहे आणि या वर्णनामध्ये त्या दुकानामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आला याचा अंतर्भाव तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे आणि या वर्णनाचं मी तुम्हाला काय करणार आहे, प्रकट वाचन घेणार आहे आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर याच्यावर आधारित प्रश्नसुद्धा तुम्हाला काय करणार आहे, विचारणार आहे. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला कल्पक व्हायचं आहे. त्यानंतर बघा पूरक साहित्य स्रोतासाठी बघा तुम्हाला आंतरजाल म्हणजे इंटरनेटची मदत घेता येणार आहे. त्यानंतर निबंधमालेची मदत घेता येणार आहे, कविता संग्रह आहे, पर्यटन मासिक आहेत, क्षेत्रभेटी आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला नोंदी घेता येणार आहे आणि इयत्ता 6वीचं जे आपले पाठ्यपुस्तक आहे आणि याचा सुद्धा वापर तुम्हाला करता येणार आहे. त्याचप्रमाणे आपली दीक्षा ॲपची लिंकच्या सहाय्याने दीक्षा ॲपवर सुद्धा याचं तुम्हाला काय करता येणार आहे, अध्ययन करता येणार आहे. बघा याच्यानंतरचा आपला दुसरा विषय आहे आजच्या 38व्या दिवशी इंग्रजीचा. बघा 8 स्टँडर्ड 7 सब्जेक्ट आहे बघा आपला इंग्लिश ब्रिज कोर्समधला. ज्याप्रमाणे आपल्या मराठीमध्ये अध्ययन निष्पत्ती, इतर विषयाप्रमाणे अध्ययन निष्पत्ती, त्याचप्रमाणे इंग्रजीत सुद्धा
काही लर्निंग आउटकम्स आहेत बघा, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहे, अध्ययन निष्पत्ती आहे की जी तुमच्याकडून अपेक्षित केलेली आहे बघा. आता पहिली तुम्हाला काय अपेक्षा केलेली आहे बघा अध्ययन निष्पत्तीची, ट्रान्सलेट सिंपल अँड शॉर्ट टेक्स्ट. तुम्हाला छोट्या छोट्या वाक्यांचं आणि शब्दांचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, भाषांतर करता आलं पाहिजे. आता त्यासाठी काही सूचना आहेत बघा. रीड द इन्स्ट्रक्शन अबाउट द ॲक्टिव्हिटी. तुम्हाला काय करायची आहे, जी कृती करायची आहे त्या सूचना नीट समजून घ्यायच्या आहेत बघा. लेट द लर्नर्स रीड द गिवन सेंटेन्स. आणि तुम्हाला ती हे जे कृती करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ते वाक्य वाचायचं आहे. गिव्ह द लर्नर 2 minutes टाइम टू थिंक अँड ट्रान्सलेट द सेंटेन्स ऑन देअर ओन. आणि तुम्हाला काय करायचं, हे वाक्य वाचायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी 2 मिनिटाचा वेळ सुद्धा राहणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या वाक्याचं काय करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. म्हणजे इंग्रजीत असलेलं जे वाक्य आहे, शब्द आहे, त्याचं तुम्हाला मराठी भाषेमध्ये काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे बघा. त्यानंतर इनकरेज द लर्नर्स फॉर ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन टॉस द बॉल ॲक्टिव्हिटी. आता बघा, आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तुमचं ॲक्टिव्ह तुम्ही नेहमी सदैव कृतीशील राहावेत यासाठी आपण एक कृतीसुद्धा करणार आहोत. त्याच्यासाठी आपण टॉस द बॉल ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत बघा. त्यानंतर गाईड द लर्नर्स इफ रिक्वायर्ड. मी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा करणार आहे बघा. आता तुमच्यासाठी काही सूचना आहेत बघा, ज्याप्रमाणे लिसन केअरफुली आणि इन्स्ट्रक्शन अबाउट द ॲक्टिव्हिटी. तुम्ही मी जी दिलेल्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक तुम्हाला ऐकायच्या आहेत आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. रीड द गिवन सेंटेन्स प्रॉपरली. आणि तुम्हाला जे तुम्ही वाक्य वाचणार आहात ते व्यवस्थितपणे बरोबर प्रोनाउन्सिएशनने आणि अर्थपूर्ण आकलनात्मक तुम्हाला वाचायचं आहे बरोबर, की त्यामध्ये काय नेमकं सांगितलेलं आहे बघा. थिंक अँड ट्रान्सलेट दिस सेंटेन्स ऑन युअर ओन. आणि तुम्ही तुमचंच त्याच्यामध्ये भाषांतर त्या वाक्याचं करायचं आहे, तुम्हीच करायचं आहे. इफ रिक्वायर्ड टेक द हेल्प ऑफ मी ऑर युअर पेरेंट्स ऑर युअर ब्रदर्स ऑर सिस्टर्स ऑर फॅसिलिटर्स. तुम्हाला काही मदत लागली तुम्ही तर तुम्हाला देणारच आहे, परंतु त्यानंतरही तुमच्या पॅरेंट्सला, तुमच्या बहीण भावांची सुद्धा तुम्हाला मदत घेता येणार आहे बघा. ॲक्टिव्हिटी काय आहे, टॉस द बॉल. आपल्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे टॉस द बॉल. हिअर शुड बी कलर स्ट्रिप्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता ह्या जे वाक्य आहेत यांच्या काय राहणार आहेत, ज्या 6 पट्ट्या राहणार आहेत, स्ट्रिप्स राहणार आहेत. पहिली आहे बघा, प्लीज सेट मी फ्री. सेकंड आहे, यूज माय बीट्स ऑफ ॲडवाइस अँड बी हॅपी. थर्ड वन, डोंट बी सो अपसेट. फोर्थ वन, टू बॅड यू लेट मी गो. हाऊ स्टुपिड. फिफ्थ वन, हाऊ स्टुपिड ऑफ मी. अँड सिक्स, this is just a silly piece of advice. As a teaching aid, teachers, parents, facilitators will make 6 strips of above sentence and a ball. बघा, ह्या 6 कृती आपण काय करणार आहोत, 6 ज्या स्ट्रिप्स आहेत तयार करणार आहोत आणि एक बॉलची सुद्धा आपल्याला आवश्यकता लागणार आहे बघा. या गेम कसा खेळायचा आहे बघा. अबाउट गेम बघा. मेक अ सर्कल. पहिल्यांदा सुरुवातीला आपण एक सर्कल करणार आहोत, एक वर्तुळ करणार आहोत. Student having a ball in hand will read any sentence from the strips and toss the ball to anyone in the circle. बघा, काय करणार आहे आपण, विद्यार्थी तुम्हाला तुमच्या हातामध्ये काय देणार आहोत. स्टुडंट हॅव्हिंग अ बॉल इन हँड विल रीड एनी सेंटेन्स. तुमच्या हातामध्ये बॉल सुद्धा राहणार आहे आणि तुम्हाला ते वाक्य सुद्धा वाचायचं आहे बघा. त्याच्यानंतर तो बॉल जो आहे तो काय करायचा आहे, अँड टॉस द बॉल टू एनीवन इन सर्कल. आणि तुमच्या सर्कलमधील कोणाकडे तरी तो काय करायचा आहे, हँड ओव्हर करायचा आहे. द स्टुडंट हू गेट्स द बॉल विल ट्रान्सलेट द सेंटेन्स अँड द टॉस द बॉल टू some other student in the circle and thus the game will go on. If anyone is unable to translate the sentence, will say pass and will pass the ball the next student, he will translate the sentence. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हा गेम खेळायचा आहे बघा. म्हणजे सुरुवातीला जो विद्यार्थी राहणार आहे तुमचा, त्याच्या हातामध्ये एक स्ट्रिप्स राहणार आहे, त्यानं ते वाक्य वाचायचं आहे आणि तो जो बॉल आहे त्याच्या हातातला तो आपल्या मित्राकडे काय करायचा आहे, हँड ओव्हर करायचा आहे. आणि त्यानंतर त्या पुढच्या जो विद्यार्थी आहे त्यानं त्याचं ट्रान्सलेट करायचं आहे. त्याला जर आलं नाही तर त्यानं पास म्हणायचं आहे आणि पुढच्याकडे तो बॉल तो काय करायचा आहे, हँड ओव्हर करायचा आहे. आणि ज्याच्याकडे बॉल गेला त्यानं त्याचं भाषांतर करायचं आहे. अशा पद्धतीने हा गेम चालू राहणार आहे. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची घेता येणार आहे बघा.
बघा इथं एक उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे बघा. मेघा काय म्हणणार, डोंट बी सो अपसेट. सुजल त्याचं उत्तर देणार, एवढे नाराज होऊ नका. नंतर दुसरं वाक्य राहणार आहे, सेजल म्हणणार आहे, टू बॅड यू लेट मी गो. खूप वाईट झाले तू मला जाऊ दिलेस. केशव म्हणणार आहे बघा, हाऊ स्टुपिड ऑफ मी. प्रज्वल एखादेस म्हणणार पास, त्याला जर नाही आला तर. बघा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बघा, गेम हा खेळायचा आहे. त्यानंतर बघा प्रॅक्टिस काय सांगितली आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इंग्लिश प्रोहर्ब इन युअर मदर टंग. खाली ज्या दिलेल्या प्रोहर्ब आहेत, म्हणी आहेत, ते तुम्हाला काय करायचे आहेत, मराठीत भाषांतर करायचे आहेत. तुम्ही याच्यासाठी टेक द हेल्प इंटरनेट ऑफ गुगल इफ नेसेसरी. तुम्हाला जर खूपच आवश्यकता लागली समजा, तर तुम्ही इंटरनेट गुगलवर जाऊन सुद्धा याचं मराठी भाषेमध्ये भाषांतर करू शकता. बघा टीट फॉर टॅट, जशास तसे. अ फ्रेंड इन नीड, अ फ्रेंड इन डीड. बघा त्यानंतर माइट इज राईट, एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो, एम्प्टी व्हेसल्स मेक मोर वाईज, वॉल हॅज एअर्स, प्राईड हॅज फेल, प्राईड हॅज फॉल, फॉर फन यू कॅन ट्राय, टॉस द बॉल ॲक्टिव्हिटी फॉर एव्हरी लेसन. तुम्ही याच्यासाठी सुद्धा काय करू शकता, टॉस द बॉल ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. बघा त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला उत्तरसुद्धा सांगितलेले आहेत बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन इंग्लिश. आता तुम्हाला याचे ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करायचे. ते तू का करत आहेस, पुन्हा भेटू, झाडे आपण आज सावली देतात, मी सुईत धागा उऊ शकते, जादुई कढई. या पद्धतीनं तुम्हाला याचं इंग्रजीत भाषांतर करायचं आहे. बघा त्यानंतर इव्हॅल्युएशन सांगितलं आहे बघा तुम्हाला, टेक ट्वाईस प्रॅक्टिस ऑफ दोज सेंटेन्स विच स्टुडंट्स आर अनेबल टू ट्रान्सलेट. आता हे तुम्हाला आपण प्रॅक्टिससुद्धा घेणार आहे. आज तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये काही अडचण आली तर आपण उद्याच्या तासिकेमध्ये निश्चितच याची परत 2 वेळा प्रॅक्टिस घेणार आहोत. बघा यानंतर बघा दीक्षा ॲपमध्ये तुम्हाला काही खाली लिंक सुद्धा दिलेली आहे बघा. त्याच्यासाठी भाषांतर कसं करावं यासाठी दीक्षा ॲपची व्हिडिओ, ई कंटेंट किंवा QR कोड करून सुद्धा तुम्हाला दीक्षा ॲपवर जाता येणार आहे आणि अधिकची माहिती तुम्हाला घेता येणार आहे. अशा पद्धतीनं आजच्या या तासिकेतून तुम्हाला भाषांतर कसं करायचं, माय टेक अवे टुडे आय लर्न, काय शिकलात याचं आजचं तुम्हाला लक्षात आले असेल की भाषांतर ट्रान्सलेट कसं करायचं याविषयीची तुम्हाला सूचना आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतरची आपली पुढची तासिका आहे सेतू अभ्यासक्रमाची. आजची गणिताची आहे. दिवस 38वा आहे बघा आपला, 38वा दिवस आहे. क्षेत्राचं नाव आहे बघा भूमिती, घटकाचं नाव आहे त्रिकोण आणि उपघटक आहे बघा त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाचे गुणधर्म. दिवस 38वा आहे बघा. आजच्या या गणिताच्या तासिकेमध्ये आपल्याला अध्ययन निष्पत्तीसाठी काय अपेक्षा केलेली आहे बघा, त्रिकोणाच्या कोणावरून आणि बाजूवरून पडणारे प्रकार आणि गटामध्ये वर्गीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ त्रिकोणाचे प्रकार कोणते आहे, विषमभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि समभुज हे बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आहे. बघा सर्वप्रथम आपल्याला त्रिकोण म्हणजे काय हे सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल. बघा आता त्याच्यासाठी इथं थोडं समजून घेण्यासाठी याच्यात व्याख्या आपल्याला दिलेली बघा. 3 नैकरेषी बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणायचं, त्रिकोण असे म्हणतात. 3 नैकरेषी बिंदू म्हणजे तिन्ही जे 3 नैकरेषी बिंदू एका रेषेत नसणारे त्यांना जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला आपण काय म्हणतो, त्रिकोण असे म्हणतो. आता त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू, 3 कोन हे असतात बघा. हे त्रिकोणाचे त्यांना काय म्हणतात, घटक असे म्हणतात. आता त्रिकोणाच्या बाजूवरून बघा, बाजूवरून पडलेले जे प्रकार आहेत त्रिकोणाचे, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. समभुज म्हणजे काय, सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या मापाच्या असतात, सारख्या लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे तिन्ही बाजू, उदाहरणार्थ एक बाजू जर 3 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या दोन्ही बाजू सुद्धा 3 सेंटीमीटरच्या असतील. एक बाजू 5 सेंटीमीटर असेल तर दोन्ही राहिलेल्या बाजू सुद्धा 5-5 सेंटीमीटरच्या असतील. अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता दुसरा जो प्रकार पडतो बघा, ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा म्हणजे 2 बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. बघा सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू या सारख्या मापाच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ
एका त्रिकोणामध्ये एक बाजू 5 सेंटीमीटर असेल, दुसरी बाजू 5 सेंटीमीटर असेल, या दोन बाजू सारख्या असतात आणि तिसरी मात्र भिन्न असते, म्हणजेच हा त्रिकोण काय झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. त्यानंतर बाजूवरून पडणारा तिसरा आणि शेवटचा प्रकार म्हणजे विषमभुज त्रिकोण, की ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे कोणतीच बाजू कोणत्या एकमेकासारखी नसते, म्हणजे बघा समान मापाची नसते, त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा, याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे एक बाजू 5 सेंटीमीटर असेल, दुसरी 3 सेंटीमीटर, एखादी तिसरी 2 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटर अशी असू शकते, म्हणजेच त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेल की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत त्यांना समभुज त्रिकोण म्हणायचं, ज्या त्रिकोणाच्या दोनच बाजू सारख्या आहेत त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हणायचं, आणि ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही बाजू ह्या समान लांबीच्या असत नाहीत, सारख्या असत नाहीत, त्यांना विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे सर्व बाजू ह्या विषम म्हणजे भिन्न असतात, त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. असे झाले त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. त्यानंतर बघा त्रिकोणाच्या कोनावरून पडणारे प्रकार. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. बघा आता लघुकोन त्रिकोण कशाला म्हणायचं, त्यासाठी अगोदर आपल्याला लघुकोन म्हणजे काय बघावं लागेल. लघुकोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला आपण लघुकोन असे म्हणतो. म्हणजे बघा 90 पेक्षा कमी. अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज किती असते, तर 180 अंश असते बघा. त्यामुळे ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा कमी असतात त्या त्रिकोणाला म्हणजे ते लघुकोन असतात, त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि ज्या त्रिकोणाचे एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे 90 पेक्षा जास्त. म्हणजे बघा लक्षात ठेवा, विशाल कोन असतो त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. हे झाले त्रिकोणाचे कोनावरूनचे 3 प्रकार. त्यानंतर बघा त्रिकोणाचे गुणधर्म सांगितले. बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज मी सांगितल्याप्रमाणे 180 अंश असते. त्यानंतर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. बघा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी असते, मोठी असते. आता तुम्हाला काही सराव करायचा बघा, चला सराव करूया. बघा हा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्यानंतर त्रिकोण PQR हा त्रिकोण लघुकोन त्रिकोण आहे. त्यानंतर त्रिकोण XYZ हा काय आहे, विशालकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. त्यानंतर त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्रिकोण XYZ हा विषमभुज त्रिकोण आहे. या कोणाच्या याच्यावर या त्रिकोणाच्या याच्यावर त्या पद्धतीनं खुणा देखील केलेल्या असतात. त्यामुळे ह्या सर्व त्रिकोणाकडे तुम्ही या आकृत्या काढायच्या आहेत आणि आपल्या वहीमध्ये सेतू अभ्यासाच्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि आपल्या व्हॉट्सअपवर पाठवायच्या आहेत. आता बघा बाजूच्या आकृतीवरून तुम्हाला काही सांगता येणार आहे. बघा रेख PQ अधिक रेख QR. बघा रेख PQ अधिक रेख QR मोठी आहे रेख PR पेक्षा. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते, मोठी असते. त्याच पद्धतीने रेख BQ अधिक रेख PR मोठी आहे रेख QR पेक्षा. त्यानंतर रेख QR अधिक रेख PR मोठी आहे रेख PQ. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा ही कशी असते, अधिक असते, जास्त असते. त्यानंतर बघा खालील त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून त्रिकोणाचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रकार लिहायचा आहे. बघा आता पहिलं जे उदाहरण आहे बघा, तिन्ही बाजू दिलेले आहेत बघा 7 सेमी 7 सेमी 7 सेमी. म्हणजे हा त्रिकोणाचा कोणता प्रकार आहे, तर हा आहे समभुज त्रिकोणाचा प्रकार. त्यानंतर दुसरं गणित आहे बघा 4.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू आहे 4 सेमी. म्हणजे बघा याच्यामध्ये दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. त्यानंतर बघा तिसरा आहे 6.3 5.2 आणि 3.7. बघा म्हणजे हा त्रिकोण कोणता आहे, विषमभुज त्रिकोण, कोणतीच बाजू सारखी नाही. त्यानंतर बघा चौथं गणित आहे 8.4 सेंटीमीटर 5.3 सेंटीमीटर आणि 5.3 सेंटीमीटर. म्हणजे बघा याच्यातल्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण.
त्यानंतर बघा पाचवं गणित आहे 6 सेमी, प्रत्येक बाजू ही 6 सेमी आहे म्हणजे समभुज त्रिकोण. नंतर 6वं गणित आहे बघा, एक बाजू आहे 9 सेमी, दुसरी आहे 5 सेमी, तिसरी आहे 6 सेमी म्हणजे तिन्ही बाजू भिन्न आहेत म्हणून विषमभुज त्रिकोण. त्यानंतर बघा त्रिकोण काढण्यासाठी खालील काही बाजूच्या लांबी दिल्या आहेत. या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण तुम्हाला काढता येतील का नाही हे तुम्हाला ठरवा. आता हे त्यासाठी दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्रिकोण काढायचे आहेत. बघा 17 सेमी, 7 सेमी, 8 सेमी या पद्धतीने तुम्हाला हे त्रिकोण काढायचे आहेत. आणि अधिकची माहितीसाठी खाली काही लिंक दिली आहे दीक्षा ॲपची, तिला क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती या भूमिती या घटकाच्या विषयी, त्रिकोण आणि त्रिकोणाच्या प्रकाराविषयी घेता येणार आहे. तर बघा आजच्या या तासिकेमध्ये तुम्हाला या गणिताच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्हाला काय समजलं. तर बघा त्रिकोणाला शिरोबिंदू असतात. किती असतात तर 3 असतात. त्यानंतर 3 कोण असतात, 3 बाजू असतात आणि हे तुम्हाला ओळखता येतात आणि लिहिता पण येतात आणि वाचता देखील येतात. त्यानंतर बाजूवरून होणारे आणि कोणावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार आपण बघितले. बाजूवरून होणारे 3 प्रकार आपण बघितले, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. त्यानंतर कोणावरून होणारे प्रकार आपण बघितले बघा 3. एक पहिला लघुकोन त्रिकोण, नंबर 2 काटकोन त्रिकोण आणि नंबर 3 विशालकोन त्रिकोण. त्यानंतर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, हे देखील तुम्हाला समजलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग करता येतो. आणि शेवटचं जे आपण आजच्या तासिकेमध्ये महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी असते, जास्त असते. हा गुणधर्म देखील आपण या आजच्या सेतू अभ्यासक्रमाच्या 38व्या दिवशी शिकलो आहोत. बघा यानंतरचा जो पुढचा विषय आहे तो बघा विज्ञानाचा आहे. सेतू अभ्यासक्रमामधला पुढचा विषय आपला विज्ञानाचा आहे, 38व्या दिवसाचा, इयत्ता 7वीचा. कृतीपत्रिका आहे बघा 23. आता समजून घेऊया छायानिर्मिती म्हणजे काय, छायानिर्मिती कशी होते. बघा संदर्भ आहे याच्यासाठी इयत्ता 6वीचा पाठ जो आहे 14वा, प्रकाश आणि छायानिर्मिती. आता या पाठातून आपल्याला अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित केलेली आहे बघा. परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात आणि त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदाहरणार्थ पिन होल कॅमेरा, परिदर्शक विजेरी इत्यादी. बघा लक्षात घ्या, छायानिर्मिती कोणत्याही वस्तूची अथवा सजीवाची सावली म्हणजे छाया होय. बघा आता इथं दिसतंय तुम्हाला, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला एक ग्लास दिसतोय बघा, पेला दिसतोय, त्याची सुद्धा एक छाया पडलेली आहे म्हणजे सावली पडलेली आहे. इथं नंबर 2चं जे चित्र आहे चेंडू, त्याची सुद्धा सावली पडलेली आहे. या ठिकाणी एक मुलगा आहे बघा, त्याची सुद्धा काय पडलेली आहे, छाया पडलेली आहे, सावली पडलेली आहे. त्यानंतर एक अजून देखील एक बरोबर सूर्याच्या मध्यभागी सूर्य डोक्यावर आलेल्या ज्यावेळी आलेला आहे त्यावेळीची जी सावली आहे ती आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक सावली ही कोणत्या कोणत्या पद्धतीची असते हे आपण या चित्रातून आपल्याला लक्षात येते, कोणत्या वेळी कशा पद्धतीची. बघा खाली चित्रात सुद्धा बघा दाखवल्याप्रमाणे कृती करा, छाया निर्मिती कशी होते ते आता आपल्याला पाहायचं आहे. बघा त्यासाठी काय करा, एक विजेरी घ्या म्हणजे एक बॅटरी घ्या, भिंतीवर विजेरीचा प्रकाश झोत टाका. तर आता तुम्हाला काय करायचं, भिंतीवर प्रकाश झोत टाकायचं म्हणजे लाईट. त्याच्यानंतर बघा आता तुमच्या मित्राला विजेरी आणि भिंतीच्या मध्ये तुम्हाला उभं करायचं आहे आणि काय घडतं ते बघा. मित्राची सावली पृष्ठभागावर म्हणजेच भिंतीवर पडलेली तुम्हाला दिसते. सावली म्हणजेच काय, छाया होय. विजेरीचा प्रकाश मित्रावर पडला म्हणजे अपारदर्शक वस्तूवर पडला आणि मग त्याची भिंतीवर छाया पडली. आपल्याला दिसून येते की प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तूच्या पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते आणि या सावलीलाच वस्तूची काय म्हणतात, छाया असे म्हणतात. एखादा वस्तूमधून प्रकाश जर आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची काय निर्माण होते, छाया निर्माण होते म्हणजे सावली निर्माण होते. बघा छायेचे स्वरूप प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्यामध्ये परस्परांमधील अंतर हे दिशेवर अवलंबून असते. आता उदाहरणार्थ बघा छाया निर्मिती कशी होते, तर इथं दाखवलेलं बघा पडदा आहे, नंतर वस्तू आहे आणि इकडे प्रकाश स्रोत म्हणजे काय, सूर्य आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळची सावली, नंतर दुपारची सावली कशी पडते हे आता आपण बघितलेलं आहे. या चित्रावरून आपल्याला लक्षात येते. बघा कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते बघा. दुपारी मात्र ती काय होते, छोटी होते, कारण की सूर्य हा बरोबर आपल्या मध्यावर आलेला असतो, डोक्याच्या मध्यावर म्हणजे मध्यभागी आलेला असतो. त्यामुळे
छायेमध्ये होणारे बदल हा प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया प्रकाशावर पडणार आहे यावर अवलंबून असतो. रस्त्याने चालताना झाडाचे निरीक्षण तुम्ही केले असणार. हे बदल सहजासहजी आपल्या लक्षात येतात. रात्रीच्या वेळी आपल्याला दिसणाऱ्या सावल्या, छाया पाहून घाबरून जाऊ नका, कारण त्यामागे सोपे असं विज्ञान असतं. बघा, नाहीतर तुम्ही घाबरून जासाल. बघा, सराव करायचा आहे तुम्हाला. एका मोठ्या खोलीमध्ये तुमच्या मित्राला तुमच्या एका ठराविक अंतरावर तुम्हाला उभं करायचं आणि विजेरीचा वापर करून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाडा. आता पुढील काही कृती करा. छायेमध्ये होणाऱ्या बदलांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. छाया कशी दिसली याची नोंद सुद्धा तुमच्या वहीमध्ये, आपल्या सेतू अभ्यासामध्ये करायची आहे. वहीमध्ये मित्राला भिंतीच्या जवळ पाठवा, त्यावेळी नोंद घ्या कशी छाया दिसते. मित्राला तुमच्या जवळ बोलवा, त्यावेळी छाया प्रकाश जी छाया आहे ती कशी दिसते ते लिहा. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या, त्यावेळी कशी दिसेल. तुमच्या हातातील विजेरी उंच धरा, मग खाली धरा, त्यावेळी छाया कशी दिसेल. त्यानंतर मित्राच्या डाव्या व उजव्या बाजूस जा, छाया कुठे दिसते ते लिहा. अशा पद्धतीने त्यानंतर बघा, छाया निर्मितीच्या आधारे आपले हात, पाय यांच्या सहाय्याने पक्षी, प्राणी यांचे वेगवेगळे आकार तयार करा. त्यानंतर बघा, काचेचा पेला, पाणी, मोठा पांढरा कागद, खिडकीत सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला काच आणि ग्लास ठेवा आणि कागदावर काय दिसते ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा, अशा पद्धतीने त्यानंतर चौथा एक सांगितलेले कृती बघा तुम्हाला. एक तार गोलाकार वाकून साबणाच्या पाण्यात बुडून त्यावर फुंकर मारली तर फुगे तयार होतात. त्या फुग्यामध्ये काय दिसेल. छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात असे तुम्हाला वाटते ते तुम्ही लिहायचे. त्यासाठी तुम्हाला अभ्यासासाठी, अधिकच्या अभ्यासासाठी लिंक दिलेली बघा. छाया निर्मिती दीक्षा ॲपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे आणि ई कंटेंटद्वारे तुम्हाला याची माहिती मिळणार आहे. अशा पद्धतीने बघा, सेतू अभ्यासक्रमाचा जो आपला पुढचा विषय आता आपण बघणार आहोत. बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण छाया निर्मिती कशी होते हे अभ्यासलेलं आहे. बघा, त्यानंतर बघा, आता पुढची आपल्याला जो सेतू अभ्यासक्रमाचा जी तासिका आहे ती आहे समाजशास्त्राची, आजच्या 38व्या दिवसाची. बघा, सेतू अभ्यासक्रमामध्ये आजच्या या 38व्या दिवशी भूगोलामध्ये काय अपेक्षा केलेली आहे बघा. अपेक्षित अध्ययन निष्पत्ती बघा. प्रथम आपण बघू, विषय आहे आपला भूगोल. घटकाचं नाव आहे पृथ्वी गोल, नकाशा, तुलना आणि क्षेत्रफेट. अध्ययन निष्पत्ती बघा, पृथ्वी गोल आणि नकाशातला फरक सांगतो. विद्यार्थ्याला तुम्हाला पृथ्वी गोल म्हणजे काय आणि नकाशा म्हणजे काय याच्यातला फरक सांगता आला पाहिजे. बघा, पहिले काही बाबी आठवायच्या तुम्हाला. पृथ्वी गोल आणि कागदावरील नकाशातील फरक तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगता आला पाहिजे. बघा, त्यानंतर तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते. बघा, त्यानंतर बघा, आवश्यक साहित्य काय आहे बघा. चित्र काढा, चित्र, आकृती, इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक. त्यानंतर बघा, अध्ययन, अनुभव आणि कृती कशी करायची बघा. खालील प्रसंग तुम्हाला वाचायचा आहे. स्मिताच्या वर्गाची सहल भारतातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांना भेट देण्यास जाणार होती. तेव्हा माहितीसाठी तिने सोबत भारताचा नकाशा घेतला होता. सहलीमध्ये विविध स्थळांची दिशेसह विविध बाबी समजून घेण्यासाठी नकाशाची खूप मदत झाली. सहल आटपून परत आल्यानंतर काही दिवसांनी स्मिताला पृथ्वीवरील विविध देशांची स्थिती प्रत्यक्ष अभ्यासायची होती. तेव्हा तिने पृथ्वीगोल हाती घेतला. बघा, आता त्यातून काय समजलं हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा, वरील प्रसंग वाचून तुम्हाला काय समजलं आणि काय शिकण्यास मिळालं ते तुम्हाला लिहायचं आहे. आता खाली दिलेली माहिती समजून घ्या. नकाशे हे कसे असतात, द्विमित असतात. तर पृथ्वीगोल हा कसा असतो, त्रिमित असतो, म्हणजे 3D असतो. त्यानंतर द्विमित नकाशा कसा असतो, द्विमित घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते. तर त्रिमिती वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते. तिन्ही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते. त्यानंतर बघा, नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. पृथ्वीगोलावर मात्र कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिकृती आपल्याला मिळते, दिसायला मिळते. अशा पद्धतीचा फरक पृथ्वीगोल आणि नकाशामध्ये आहे, तो आपण लिहून काढायचा आहे. बघा, त्यानंतर आपल्याला काय समजलं, अधिकचं हे वाचून तुम्हाला काय समजलं ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला अधिकची माहिती लागल्यास इयत्ता 6वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक आहे, त्यानंतर दीक्षा ॲपची लिंक आहे, त्याचा आधार घेऊन तुम्ही अधिकचा अभ्यास करू शकता.
त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर सुद्धा शोधायची आणि प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला शेअर करायची. द्विमित आणि त्रिमित साधनाची वैशिष्ट्ये कोणती ती तुम्हाला लिहून काढायची आहे. अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतात. नंबर 3 प्रश्न आहे, पृथ्वीवर होणारे दिवस आणि रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल. नकाशाद्वारे समजून घेणे सोपे जाईल की पृथ्वीगोलाने ते तुम्हाला सांगायचं आहे. तुमचे गाव आणि शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी ठरेल. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते आहे. पृथ्वीगोल आहे की नकाशा हे तुम्हाला लिहायचं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत बघा. त्यानंतर अधिकची माहितीसाठी पुन्हा लिंक दिलेली आहे दीक्षा ॲपची. त्यानंतर आपल्या इयत्ता 6वीचं भूगोलाचं विषयाचं पाठ्यपुस्तकातलं 3रा जो पाठ आहे पृथ्वीगोल नकाशा तुलना आणि क्षेत्रभेट यामधील जे स्वाध्याय आहेत ते देखील तुम्हाला सोडवायचे आहेत बघा. त्यानंतर आता पुढची जी आपली सेतू अभ्यासक्रमाचा जो तासिका आहे बघा ती आहे हिंदीची. देखो दिन है 38वां, क्षेत्र है भाषा विकास, कौशल है वाचन लेखन और संभाषण. अध्ययन निष्पत्ति देखो विविध विषयों की गद्य पद्य कहानी निबंध घरेलू पत्र से संबंधित संवादों का रुचिपूर्वक वाचन करते हैं तथा उनका आकलन करते हुए एकाग्रता से उपयुक्त विराम चिन्हों का उपयोग करते हुए सुपाठ्य सुडोल अनुलेखन सुलेखन शब्द लेखन शुद्ध लेखन करते हैं. देखो आओ पता करें. निम्नलिखित चित्र को देखकर छात्रों को संतुलित आहार और व्यायाम के लाभ की जानकारी दे. देखो यहाँ पे चित्र दिया है. यहाँ पे संतुलित आहार कैसा होना चाहिए, कौन कौन से फल खाने चाहिए, यानी कि हमारे आहार में सब फल होने चाहिए, दूध होना चाहिए. उसी तरह से हमें व्यायाम की भी ज़रूरत है, यानी कि योगासन हमने करने चाहिए, सूर्य नमस्कार करना चाहिए. आओ सक्षम बने. देखो इन चित्रों के देखने के बाद देखो शरीर स्वास्थ्य के बारे में 4-5 पंक्तियाँ अपने विचार आपको लिखने के हैं. इस तरह से देखो संतुलित आहार कैसा होना चाहिए इसके बारे में देखो. खूब सारा पानी आपको पीना है, खाना पकाने वाला अच्छा हो. संतुलित आहार के फायदे क्या है देखो, वजन को नियंत्रित रखता है, बीमारियों का खतरा कम होता है, शरीर को ऊर्जा मिलती है, मानसिक स्वास्थ्य और मूड अच्छा रहता है और पर्याप्त नींद आती है. देखो आपने अगर संतुलित आहार आपके आहार में रहा तो आपको इस तरह के फायदे होते हैं. यानी कि संतुलित आहार में सब्जियां होनी चाहिए, प्रोटीन होनी चाहिए, कार्बोहाइड्रेट होनी चाहिए, कैल्शियम होनी चाहिए और फल भी होने चाहिए. इसको संतुलित आहार कहते हैं. चित्र के माध्यम से देखो संतुलित आहार के बारे में 4-5 वाक्य आप इससे चित्र से लिख सकते हैं. यदि भोजन में नमक गायब हो जाए तो क्या होगा, तो आपको उस भोजन की जो है रुचि लगेगी क्या, अच्छी नहीं. इसके बारे में आपको लिखने का है. बाद में देखो आओ सृजन करें. संतुलित आहार की तालिका बनाने की है. यहाँ पे आपको चित्र भी दिया है देखो, और इसके बारे में आपको पूरक साहित्य जो है दीक्षा ऐप का प्रयोग करके आप इस संतुलित आहार के बारे में ज़्यादा जानकारी ले सकते हैं. देखो और से आपको ज़्यादा अध्ययन करने के लिए सेतु अभ्यासक्रम की हर एक विषय की लिंक दी है. उसको आप उस लिंक को क्लिक करके आपको अधिकतम अध्ययन कर सकते हैं. बघा अशा पद्धतीने आजचा जो आपला 38व्या दिवसाचा जो अभ्यास होता सेतू अभ्यासक्रमाचा तो आपण सर्व पूर्ण केलेला आहे. आजची जी सेतू अभ्यासक्रमाच्या सर्व तासिकामध्ये जे तुम्हाला गृहपाठ सांगितलेला आहे, होमवर्क सांगितलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आजच्या तासिकेमध्ये तुम्ही शांतपणे सर्व आपला सेतू अभ्यासक्रमाचं अध्ययन केलं, उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल धन्यवाद. Thank you.